कुणाल कामराचं बुक माय शोला पत्र, आपले शो काढून न टाकण्याची कामराची बुक माय शोला पत्राद्वारे विनंती. सलोखा योजनेला 2 वर्षांची मुदतवाढ, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा महत्त्वाचा निर्णय. 1 जानेवारी 2027 पर्यंत योजनेला मुदतवाढ. ठाणे पालिका हद्दीतल्या भुयारी गटार योजनेसाठी नेमलेल्या कंत्राटदारांना दणका. दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याची मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची स्पष्ट निर्देश. डोंबिवली एमआयडीसी मिलापनगरमधली वाहनं, पत्र्याचे शेड आणि कपड्यांवर काळे ठिपके. काळ्या ठिपक्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली तक्रार. जालन्यामध्ये माणिकराव कोकाटेंविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक. कोकाटेंनी शेतकऱ्यांविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा केला निषेध. गुणरत्न सदावर्तेंनी राज ठाकरेंवर टीका केल्यानंतर मनसैनिक आक्रमक. महाराष्ट्रात मराठीत चालणार, मनसैनिकांचा सदावर्तेंना थेट इशारा. रायगडमधल्या दिव्यांगांसाठीच्या आंदोलनाला बच्चू कडूंना मिळालं यश. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत बच्चू कडू यांची बैठक. बैठकीमध्ये दिव्यांगांसाठीच्या 22 पैकी 19 मागण्या मंजूर. पेट्रोल आणि डिझेलवर 2 रुपये अतिरिक्त उत्पादन शुल्क. उत्पादन शुल्क वाढलं असलं तरी दर मात्र वाढणार नाहीत. महादेव गित्तेची पत्नी मीरा गित्तेनं पोलीस अधीक्षकांना सीसीटीव्ही फुटेजची केली मागणी. बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी महादेव गित्तेनं मारहाण झाल्याचा केला होता आरोप. कोल्हापूरच्या वाघबीळ इथं 2 गटात तुफान राडा. युवकांनी हातात काठ्या घेत दुचाकीची केली तोडफोड, तर एकमेकांवर जोरदार दगडफेक करून दहशत माजवण्याचा प्रयत्न. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.